नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। त्यामधली एक्सरसाइज नंबर 1.2 मित्रांनो बघतोय, त्यामधला क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 आज आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण या एक्सरसाइज नंबर 1.1 आणि 1.2 वरती ऑलरेडी व्हिडिओ बऱ्याचशा बनवलेले आहेत। त्या व्हिडिओ आधीच्या जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओच्या सर्व लिंक तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत, तर त्या एकदा बघून घ्या। तर मित्रांनो जाऊयात पुढे। या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आपल्या समोर आहे म्हणजे 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 7व्या प्रश्नासारखाच एकदम सिंपल आहे। याच्यामध्ये काय दिलंय, पहिला प्रश्न आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे आपण की OPQ इज द सेक्टर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर O अँड रेडियस 15 सेंटीमीटर। समजा आपल्याकडे एक सर्कल आहे अशा प्रकारे, या सर्कलचं एक सेंटर आहे, त्याचं नाव आपण देऊ O। बघा OPQ इज द सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे OPQ एक सेक्टर आहे अशा प्रकारे, ओके। अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये POQ, चला OPQ समजा अशा प्रकारे OP आणि हा Q, चला OPQ हा झाला सेक्टर आणि त्याची रेडियस जी आहे ती 15 सेंटीमीटर आहे। म्हणजे ही जी आपल्याकडे रेडियस दिलेली आहे ही अशा प्रकारे, ही आपल्याला समजा 15 सेंटीमीटर आहे, ही रेडियस जी आहे ती 15 सेंटीमीटर आणि ही रेडियस सुद्धा आपल्याकडे 15 सेंटीमीटर असणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये इफ POQ इज 30 डिग्री म्हणजे POQ जो अँगल आहे, POQ हा जो अँगल आहे हा आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री दिलेला आहे। तर याच्यावर आपल्याला काय सांगितलं की फाइंड द एरिया एनक्लोज बाय PQ, आर्क PQ अँड कॉर्ड PQ। बघा ही एक आर्क PQ आहे आर्क आणि ही एक कॉर्ड PQ आहे। या दोघांनी एनक्लोज केलेला जो एरिया आहे, हा जो एरिया आहे हा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। मग हा एरिया काढण्यासाठी आपण काय करतो, हा जो सेक्टरचा एरिया आहे, सेक्टरच्या एरियामधून या ट्रायंगलचा एरिया आपण मायनस करतो। आता पहिली गोष्ट ट्रायंगलचा एरिया काढू। ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट। आपण ऑलरेडी या प्रकारचे क्वेश्चन्स मागे बघितलेले आहे। तर ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी बेस वगैरे आहे, पण हाईट कुठे आहे बाबा, इथं हाईट तर दिसत नाही। मग आपण एक काम करू, इथून असा एक परपेंडिक्युलर काढू। मागच्या वेळेस असा परपेंडिक्युलर काढला होता ज्याला नाव देऊ D, ओके। इथं एक नाव देऊ, काय आता याला जरा थोडंसं व्यवस्थित हे करू, ओके। इथं नाव देऊन टाकू व्यवस्थित, याला जोडू आणि इथं नाव देऊ पॉइंटला D, ओके। समजा PD परपेंडिक्युलर आपण काय काढला, PD परपेंडिक्युलर OQ काढला। मग त्याच्यामुळे काय झालं, इन ट्रायंगल PDO, बघा आता देअरफॉर इन ट्रायंगल PDO, ओके। PDO जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये अँगल O किती झाला बाबा तुमचा 30 डिग्री आहे। त्याच्यानंतर अँगल D किती आहे बाबा 90 डिग्री आहे, ओके। मग आता हा 30 हा 90, हा किती डिग्रीचा झाला 60 डिग्रीचा झाला। देअरफॉर अँगल P इज इक्वल टू 60 डिग्री। मग आता एक अँगल 30 डिग्रीचा आहे, एक 60 डिग्रीचा आहे, एक 90 डिग्रीचा आहे। मग इथं काय होणार, 30, 60, 90 डिग्रीचा जो आपण थेरम मागच्या वरती 10th ला बघितला होता, तर त्या थेरमनुसार आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकतो। या ठिकाणी त्या थेरमनुसार आपण PD काढू, म्हणजे PD काय होईल, ट्रायंगलची हाईट होईल आणि OQ जो बेस आहे तो किती आहे बाबा तुम्हाला 15 सेंटीमीटर, कारण ही रेडियस 15 सेंटीमीटर दिली म्हणून, ओके। मग आता PD काय बाबा, साइड अपोजिट 30 डिग्री, बरोबर। सो देअरफॉर इथं लिहायचं बाय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम, ओके। या थेरमनुसार आपल्याला या ठिकाणी मिळेल की बाबा PD जी आहे, PD इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनिस इथं असणारे OP, PD इंटू OP। आता बघा 1/2 इंटू OP किती बाबा, मला 15 मिळालेले आहे। मग या ठिकाणी 1/2 इंटू 15 म्हणजे काय झालं बाबा 15/2 सेंटीमीटर। काय झालं, PD इज इक्वल टू 15/2 सेंटीमीटर। मग आता आपण काय करू, एरिया ऑफ ट्रायंगल POQ, ओके। एरिया ऑफ ट्रायंगल POQ, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट। मग याची जर हाईट PD पकडली तर बेस OQ असणार आहे, OQ इंटू PD झालं, बरं का। आता 1/2 इंटू OQ किती बाबा, OQ आपल्याकडे 15 आहे, ओके, इंटू PD किती आहे 15/2 आहे। PD आपल्याला किती 15/2 आहे। आता 15 इंटू 15 225, 225/2 इंटू 2 किती झाले 4, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल POQ इज इक्वल टू आपल्याकडे या ठिकाणी काय आलेलं आहे 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर। तर अशा प्रकारे हा एक एरिया आला। आता आपण काय करू, एरिया ऑफ आपल्याला काय करावं लागणार आहे, एरिया ऑफ सेक्टर। आता सेक्टरचा एरिया काय असतो 1/2 इंटू R स्क्वेअर थिटा। पण जो थिटा जो आपल्याला इथं दिलाय किती डिग्री दिलाय 30 डिग्री आहे, बरोबर। हा थिटा 30 डिग्री आहे सेंट्रल अँगल।
मग या डिग्रीच्याला आपल्याला कशात करायचं आहे, डिग्रीमध्ये जो असेल तर त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागतं, नंतरच फॉर्म्युला वापरावा लागतो. मग याला रेडियनमध्ये जर कन्वर्ट केलं तर काय असणार आहे बाबा, 30 × π/180. ओके, सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, 3 6 जा 18 म्हणून π/6 रेडियन. हा काय झाला बाबा, थिटा आला तुमच्याकडे, थिटा आला. मग आता एरिया ऑफ सेक्टर कुठला बाबा, सेक्टर आहे OPQ. हा जो सेक्टर त्याचा एरिया काय बाबा, 1/2 × r² थिटा. मग आता 1/2 × r². रेडियस किती बाबा मला दिले 15, मग 15चा स्क्वेअर करा, 15चा स्क्वेअर इंटू थिटा काय बाबा π/6. ओके, आता 15चा हा 15चा स्क्वेअर किती 225 इंटू पाय आपल्या जागेवर डिवायडेड बाय 6 2 जा किती झालं 12 स्क्वेअर सेंटीमीटर झालं. आता हा सगळा विषय इथं झाला. आता आपल्याला काय करायचं आहे बाबा, आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे आन्सर, मी इथं फक्त आन्सर शब्द लिहितो कारण काय जागा कमी आहे. आपल्याला काय लिहायचं इथं की द एरिया इनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ, एरिया इनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ इज इक्वल टू, तो काय असणार आहे आपल्याकडे एरिया, आपल्याला काय त्यासाठी काय करावं लागणार आहे, एरिया ऑफ सेक्टर, बरोबर, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर OPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. एरिया ऑफ सेक्टर किती 225 π/12 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल काय 225/4. चला आता यांच्यामधून काय कॉमन काढू बघा, इथं जर आपण बघितलं वर काय कॉमन निघेल 225 कॉमन काढलं आणि खाली बघा इथं 4 कॉमन काढू. या दोघांमधून जर मी 4 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बाबा 225 आला बाहेर, फक्त राहील π/4 3 जा म्हणून 3 मायनस ही 225/4 बाहेर आलं, इथं फक्त राहिलं 1. एवढं लिहिलं तरी चालेल. ओके, किंवा याच्या पुढं जाऊन आपण असं करू शकतो 225/4 आणि इन ब्रॅकेट बघा π × 1 π मायनस 3 × 1 3 आणि नंतर डिवायडेड बाय हा 3. ओके, आता या ठिकाणी काय होईल, या 3 ने 225ला आपण डिवाइड करू शकतो बरं का. 3 ने जर आपण 225ला डिवाइड केलं तर आपल्याकडे आन्सर काय राहील, आता इथे बघा 3 ने 225ला डिवाइड करा, काय येईल बाबा 3 7 जा, बघा 3 7 जा आपल्याकडे येतं किती बाबा 3 7 जा जर आपण बघितलं तर 3 7 जा आपल्याकडे 21 आणि 3 5 जा म्हणजे 75 इन ब्रॅकेट π - 3 आणि डिवायडेड बाय 4 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे हे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आपण एकदा चेक करू आपलं उत्तर बरोबर आहे का, म्हणजे काय गडबड नको. येस, तर अशा प्रकारे मित्रांनो कॅल्क्युलेशनचा भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे. ओके, ओके 225/4 बघा इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, आपल्याला डायजेस्ट म्हणजे इथपर्यंतच आहे दिलेलं आहे उत्तर, पण ठीक आहे इथं लिहिलं किंवा इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, एवढं लिहिलं तरी चालू शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करता येईल. थोडीशी गडबड होते, कधी कधी कॅल्क्युलेशन मिस्टेक होतात, पण त्या करू नका. ठीक आहे, आता इथून पुढचे जे 2 क्वेश्चन्स आहेत 9 नंबर आणि 10 नंबरचा, ते खूप सोपे प्रश्न आहेत, त्याच्यामुळं ते लवकर समजतील. तर बघूयात ते प्रश्न आपण. तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, येस, तर जाऊयात मित्रांनो पुढं. आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी नवीन दिसतात आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला, सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन एकदा दाबून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा या ठिकाणी द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया, बघा या ठिकाणी काय दिलंय, द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर, सेक्टरचं जे पेरिमीटर आहे ऑफ द सर्कल ऑफ एरिया, एक सर्कल आहे त्या सर्कलचा एरिया 25 आहे आणि पेरिमीटर किती 20 सेंटीमीटर. बघा आता या ठिकाणी पेरिमीटर म्हणजे यस इज इक्वल टू किती बाबा 20 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सर्कल, बघा एरिया ऑफ सर्कल नीट समजून घ्या, एरिया ऑफ सर्कल किती दिलाय 25 π. आता सर्कलचा एरिया काय असतो πr² इज इक्वल टू 25 π, पाय गेले म्हणजे r² इज इक्वल टू 25 बरोबर, मग r² 25 r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे रेडियस काढले आपण. आणि आता काय सांगितलंय, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा आपल्याकडे रेडियस आहे 5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ॲन आर्क, बघा द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. आता सॉरी हा यस म्हणजे यस नाही बरं का, पेरिमीटर ऑफ सर्कल, आपण इथं डायरेक्ट पेरिमीटर असंच लिहू कारण यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क असतं. पेरिमीटर
ओके, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू किती बाबा 20 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या सेक्टरची पेरिमीटर म्हणजे काय बघा. हा तर आपल्याकडे हा सर्कल आहे, या सर्कलचा हा एक सेक्टर आहे समजा OAB समजा सेक्टर आहे. आता याची पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईडची ॲडिशन. म्हणजे OA काय बाबा तुमची रेडियस 5 आहे, AB रेडियस किती आले 5 आहे, आणि OB जी आहे आर्क ही काय, ही सगळी तिघं जण मिळून 1 2 3 या तिघांची ॲडिशन काय होणार आहे तुमची 20 येणार आहे. मग याच्यावरून तुम्हाला आर्क मिळणार आहे. बरं, याच्यावरून आपल्याला काय मिळेल, लेंथ ऑफ ॲन आर्क. बरं का, या ठिकाणी लक्षात घ्या पेरिमीटर, बरं का, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू रेडियस प्लस एस. बरोबर ना, रेडियस प्लस लेंथ ऑफ ॲन आर्क. यस, पेरिमीटर किती दिले 20 इज इक्वल टू रेडियस किती दिले 5 सेंटीमीटर. 5 प्लस एस 20 इज इक्वल टू 5 प्लस 5 10 प्लस एस 10 प्लस इकडे आले मायनस 20 मायनस 10 इज इक्वल टू यस. सो यस इज इक्वल टू 20 मधून 10 गेले 10 सेंटीमीटर. ही काय झाली लेंथ ऑफ ॲन आर्क. आपल्याला याच्यावरून लेंथ ऑफ ॲन आर्क मिळाली. आता लेंथ ऑफ ॲन आर्क मिळाली तर याच्यावरून आपल्याला काय करायचं, एरिया ऑफ सेक्टर. बघा एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला काय बाबा 1/2 इंटू RS. आर स्क्वेअर थिटा असतो ना, मग आर स्क्वेअर थिटाच्या ऐवजी हे दुसरा एक फॉर्म्युला आहे RS. बघा एक फॉर्म्युला आपल्याकडे असतो 1/2 इंटू R स्क्वेअर थिटा, म्हणजे 1/2 इंटू R थिटा. आर आपल्या जागेवर आर थिटा म्हणजे काय असतो, लेंथ ऑफ ॲन आर्क. ओके, म्हणून आपण लिहू शकतो 1/2 इंटू RS. बघा 1/2 इंटू R रेडियस किती 5 आहे, इंटू यस किती आहे बाबा 10 आहे. मग काय आलं बाबा 2 1 2 किंवा 10 5 50 50/2 किती बाबा 25 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याकडे 25 स्क्वेअर सेंटीमीटर हे उत्तर येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सिंपल आहे, इतकाच अवघड प्रश्न नाही आहे. यासारखाच प्रश्न आपल्याला 10 नंबरचा आहे, तर तो आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात. थोडासा विचार करा मित्रांनो, व्हिडिओला रिवाईज करून बघा, नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये टूप पेटेल की बाबा नेमका कशी ही गणितं सोडवलेली आहेत आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. सेम असाच आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच गोष्टी करायच्या जसं आपण आता केलं तसंच. बघा द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ सर्कल एरिया 64 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑफ द सर्कल ऑफ एरिया 64 सेंटीमीटर. म्हणजे एक सर्कल आहे ज्याचा एरिया 64. पहिले चला असंच लिहू, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू किती बाबा 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर थिटा काय येतोय, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 64 पाय गेले म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 64. आर स्क्वेअर 64, मग आर किती बाबा 8 सेंटीमीटर आलं. आरची व्हॅल्यू आली 8. ओके, आता पुढे काय दिलंय, द पेरिमीटर ऑफ द सेक्टर. आता आपल्याला काय दिलं, पेरिमीटर ऑफ द सेक्टर. आता आपण बघितलं सेक्टरची पेरिमीटर काय, रेडियस प्लस लेंथ ऑफ ॲन आर्क. आता जस्ट बघितलं आपण. पेरिमीटर किती दिले बाबा 56, अब तक 56. ओके 56 56 इज इक्वल टू रेडियस किती 8 प्लस दुसरी रेडियस किती 8 आणि प्लस एस. 56 आपल्या जागेवर इज इक्वल टू 8 प्लस 8 16 प्लस एस 16 प्लस इकडे आले मायनस 56 मायनस 16 इज इक्वल टू यस. सो देअर फॉर एस इज इक्वल टू किती 56 मधून 16 गेले किती राहिले बाबा 40 सेंटीमीटर. एस इज इक्वल टू किती 40 सेंटीमीटर. मग आता एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला 1/2 इंटू RS. ओके, मग 1/2 इंटू रेडियस किती 8 आहे आणि यस किती बाबा 40. रेडियस 8 आहे आणि यस किती बाबा 40 आहे. मग आता काय बाबा 2 1 2 2 4 8 म्हणजे 4 इंटू 40 4 4 16 आणि 1 0 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 160 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो 10 नंबरचा. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात आलं असेल तुमच्या कशा प्रकारे आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट म्हणजे एक्सरसाइज नंबर 1.2 झालेली आहे आणि हा चॅप्टर झाला आहे. तर याच्यानंतर आपण काय करूयात, मॅथ्स 2चा फर्स्ट चॅप्टर जो आहे त्यावरती चर्चा करू. म्हणजे दोघांचे एक चॅप्टर झाले की त्यानंतर मग आपण
दुसरा चॅप्टर जो आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू. ठीक आहे, तर आता इथं थांबू. पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून त्या अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.